नुकताच भारताने तिसरा T20 वर्ल्ड कप जिंकला आणि त्यानंतर भारतीय संघातील अनेक खेळाडूंनी अत्यंत मोठा जल्लोष केला। यामध्ये भारताचा स्टार ऑलराऊंडर हार्दिक पांड्या सुद्धा काय मागे नव्हता। त्या मैदानात त्याची गर्लफ्रेंड महिका ही सुद्धा होती आणि तिच्यासोबत त्याचा रोमॅन्सचा व्हिडिओ सुद्धा मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता। मात्र यामध्ये हार्दिक पांड्याकडनं एक चूक झाली आणि ती चूक पुण्यातले प्रसिद्ध वकील वाजिद खान यांनी घेतली आणि हार्दिक पांड्याच्या विरोधात छत्रपती शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी एक तक्रार अर्ज दाखल केला। नक्की प्रकरण काय त्यांच्याकडनं जाणून घेऊ। सर, काय नक्की हार्दिक पांड्याकडनं घडलं होतं आणि तुम्ही काय तक्रार अर्ज दाखल केला? हार्दिक पांड्याकडून नॅशनल फ्लॅगचा अवमान व अश्लीलता घडलेली होती। बेसिक स्टोरी T20 वर्ल्ड कप जेव्हा भारताने जिंकला त्याचा मला खूप अभिमान आहे। प्रत्येक देशवासियाला या गोष्टीचा अभिमान आहे। आणि जेव्हा हा जल्लोष साजरा होत होता त्या ग्राउंडमध्ये महिका शर्मा हार्दिक पांड्याच्या गर्लफ्रेंडने एंट्री केली। त्यानंतर तो तिच्या खांद्यावर हात ठेवला। रोहित शर्माला असा जो नॅशनल फ्लॅग आहे तो टपोरी सारखं बांधलेला होता आणि मग त्यानंतर दोघांचं चुम्मा चाटी आलिंगन अश्लील चाळे सुरू झाले आणि असं करत करत ते एका कोपऱ्यात गेल्यावर जो नॅशनल फ्लॅग बांधलेला होता झेंडा असाच तो महिका शर्मासोबत एका बाजूला कोपऱ्यात झोपला। दोघांच्या गप्पा सुरू झाल्या, हसणं बिसणं रोमॅन्टिक चाळे सुरू झाले आणि नॅशनल फ्लॅग खाली आहे ते हे विसरले। तर याने नॅशनल फ्लॅगची जी प्रतिमा आहे, गरिमा आहे, याला धक्का लागत होता आणि ही बाब चुकीची असल्या कारणाने जो नॅशनल फ्लॅग ऍक्ट आहे 1971च्या कलम 2 अनुसार तसेच BNSच्या कलमानुसार मी हार्दिक पांड्याच्या विरोधात पोलीस स्टेशनमध्ये छत्रपती शिवाजीनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी तक्रार दाखल केली। काय पोलिसांमधून काय सांगण्यात आलं तुम्हाला किंवा काय फक्त तक्रार अर्ज काय घेतला, FIR दाखल करायचं तुमचं FIR दाखल करण्यासंदर्भात कारण सगळ्यात मोठे जे 3 प्रश्न उपस्थित होते की बाबा तो सेलिब्रिटी आहे, दुसरं गुन्हा घडलेला आहे तिकडे आणि तुम्हाला काय राईट्स आहेत, या 3 गोष्टी भोवती सगळं प्रकरण फिरत होतं। मग गुन्हा तिथे दाखल झाला म्हणजे स्टेडियममध्ये, तर जो देशाचा तिरंगा आहे तो पूर्ण भारताचा, तो फक्त अहमदनगरचा तिरंगा नाहीये, जे अहमदाबाद जिथे घडलं तिथला तिरंगा नाहीये, तो पूर्ण इंडियाचा तिरंगा आहे, इंडियाचा झेंडा आहे, म्हणून ज्युडिशन इथला आहे आणि मी भारतीय असल्यामुळे मला तक्रार दाखल करायचा अधिकार आला। आणि हार्दिक पांड्या सेलिब्रिटी असल्या कारणाने पोलिसांना तपासात वेळ पाहिजे होता आणि टेक्निकली बाब अशी आहे की पोलिसांकडे लाईव्ह व्हिडिओ याशिवाय दुसरा एव्हिडन्सच नव्हता। त्यामुळे त्यांचं असं म्हणणं होतं की आम्ही ते एव्हिडन्स व्हिडिओज पाहू, योग्य तपास करू, चौकशी करू आणि मग पुढील दिशा दाखल करू। परंतु पोलिसांनी 2 ते 3 दिवसाचं मला आश्वासन दिलेलं आहे। जर पोलिसांनी याच्यात गंभीर दखल नाही घेतली तर मी 3ऱ्या दिवशी माननीय पोलीस आयुक्त पुणे यांच्याकडे न्यायासाठी जाईल। आता मागणी काय? आता मागणी ही आहे की हार्दिक पांड्यावर FIR दाखल करण्यात यावी आणि पूर्ण देशाची त्यांनी माफी मागावी। हे वाजिद खान होते आणि हार्दिक पांड्या यांनी संपूर्ण देशाची माफी मागावी। भारताचा जो तिरंगा आहे त्या तिरंग्याचा अपमान हार्दिक पांड्याने केला असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यासोबतच हार्दिक पांड्यावर जर गुन्हा दाखल करण्यात आला नाही किंवा FIR त्याच्यावर दाखल करण्यात आली नाही तर पोलीस आयुक्तांकडे जाऊन ती दाद मागेल असं सुद्धा वाजिद खान म्हणाले। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल गजलेसह अभिजित दराडे, LS मराठी, पुणे।